राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की राज्यामधील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 4,000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे। त्या संदर्भात आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्यामधील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 4,000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा, याच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12,000 रुपये सुद्धा आलेले आहेत। त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्त्यांचे 38,000 रुपये सुद्धा आलेले आहे। तर तुमची आज खऱ्या अर्थाने 2 हप्त्यांची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, आज पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तर या बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिलेल्या माहितीनुसार या 2 हप्त्यांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेरणीच्या अगोदर विस्तांतर होणार होते, परंतु पेरणीच्या अगोदर राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता। त्यामुळे या 2 हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा करण्यात आलेले नव्हते। त्या अनुषंगाने आज नमो शेतकरी योजनेची पहिली यादी जाहीर झालेली आहे। पीएम किसान योजनेची पहिली यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। बघा, सकाळपासून काही शेतकरी बांधवांना अशा प्रकारे मेसेज सुद्धा आलेला आहे। जर तुम्हाला हा मेसेज आलेला असेल तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमचे सुद्धा आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। तर बघा, शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। त्यासोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासून या 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 4,000 रुपये सुद्धा विस्तांतर होत आहेत। परंतु आज काही शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। काही शेतकरी बांधवांना फक्त 2,000 मिळतील, काही शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। बघा, शेतकरी बांधवांना जे शेतकरी बांधव या 2 नियमांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे 4,000 रुपये मिळणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नसतील, या 2 नियमांमध्ये बसत नसतील, त्यांना 2 हप्त्यांचे 4,000 रुपये सुद्धा मिळणार नाहीत। कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेले होते, तर या योजनेमध्ये भरपूर घोटाळे झालेले होते। त्यामुळे हे घोटाळे नमो शेतकरी योजनेमध्ये, पीएम किसान योजनेमध्ये होऊ नयेत, अशा प्रकारचे कोणतेही घोटाळे या दोन्ही योजनांमध्ये आढळून येऊ नयेत, यासाठी 2 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव या 2 नियमांचं पालन करतील त्या शेतकरी बांधवांना पैसे येतील। त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव नियमांचं पालन करणार नाहीत, नियम पाळणार नाहीत, त्या शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। तर बघा, शेतकरी बांधवांना आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे 4,000 रुपये सोडण्यात आले आहेत ते 20 जिल्हे सुद्धा बघून घ्या। परंतु त्याच्या अगोदर जे 2 नवीन नियम लावण्यात आलेले आहेत ते 2 नवीन नियम सुद्धा बघून घ्यात। कारण जे शेतकरी बांधव या 2 नियमांचं पालन करतील त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। बघा, शेतकरी बांधवांना सध्याच्या स्थितीला महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत, त्या अनुषंगाने तुमच्या खात्यामध्ये आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, आजपासून लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता विस्तांतर होत आहे। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी
नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 19 हप्त्यांचे 38,000 रुपये सुद्धा हस्तांतर झालेले आहे। तर तुम्हाला आजपासून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। सोबतच नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6 हप्त्यांचे 12,000 रुपये सुद्धा हस्तांतर झालेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, त्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे हस्तांतर होणार आहे। परंतु त्याच्यासाठी एक काम करायचं आहे, ते काम केल्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही दोन नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतर होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा दोन नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। बघा, या दोन नियमांपैकी पहिला नियम म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी असावेत आणि तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेले असावेत। बघा, पहिला नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल तर तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये हस्तांतर सुद्धा होणार आहे। सोबतच दुसरा जो नियम आहे तर तो दुसरा नियम म्हणजे तुमच्या घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, तुमची जमीन 5 एकरपेक्षा कमी असावी, तरच मला दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतर होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। 20 जिल्ह्यामधील 33 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये हस्तांतर सुद्धा होतच आहेत। परंतु जे उर्वरित 16 जिल्हे राहिलेले आहेत त्या 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होत आहेत ते 20 जिल्हे सुद्धा बघून घ्यात। बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, दुसरा जिल्हा सातारा जिल्हा, तिसरा जिल्हा कोल्हापूर, चौथा जिल्हा सिंधुदुर्ग, पाचवा जिल्हा हिंगोली जिल्हा। बघा, या 5 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत। उर्वरित 15 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येत आहेत। उर्वरित 15 जिल्हे सुद्धा बघून घ्यात। परंतु शेतकरी बांधवांनो, आज सरसकट सर्व बँकेमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतर होणार नाहीत, कारण काही बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्याच बँकेमध्ये दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये सुद्धा हस्तांतर होत आहे। त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं या प्रमुख बँकांपैकी असेल त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। त्या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, याच्यामध्ये प्रमुख 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। या 10 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक पोस्ट बँक, तिसरी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, चौथी बँक HDFC बँक, पाचवी बँक ICICI बँक। उर्वरित ज्या 5 बँका राहिलेल्या आहेत त्या 5 बँका सुद्धा बघून घेऊयात। त्याच्या अगोदर जे 15 जिल्हे राहिलेले आहेत ते 15 जिल्हे बघून घेऊयात। बघा, उर्वरित 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा बीड, दुसरा जिल्हा परभणी, तिसरा जिल्हा यवतमाळ जिल्हा, चौथा जिल्हा अमरावती जिल्हा आणि जो 5वा जिल्हा आहे तर तो 5वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा। बघा, टोटल मिळून 10 जिल्हे झाले। उर्वरित 10 जिल्हे सुद्धा बघून घ्यात। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असावं तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। बघा, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्यांनाच पैसे येणार आहेत, ज्यांचं लिंक नसेल त्यांना पैसे येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यामधील 93 लाख शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। ज्यांचं लिंक असेल त्यांना सकाळपासून पैसे येत आहेत, परंतु ज्यांना अजून पैसे आलेले नसतील त्यांनी आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 20 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत। उर्वरित 10 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा, उर्वरित 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, दुसरा जिल्हा चंद्रपूर जिल्हा, तिसरा जिल्हा गोंदिया जिल्हा, चौथा जिल्हा भंडारा जिल्हा आणि जो 5वा जिल्हा आहे तर तो 5वा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। बघा, टोटल मिळून 15 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत। उर्वरित 5 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, आज 10 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं होतं, त्याच्यापैकी 5 बँका आपण
बघितलेले आहेत, तर त्या 5 बँकेमध्ये भारतीय स्टेट बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, ICICI बँक आणि HDFC बँक होते. परंतु ज्या उर्वरित बँक आहेत त्या बँका सुद्धा बघून घ्या. बघा, उर्वरित 5 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, तिसरी बँक म्हणजे कॅनरा बँक आणि ज्या उर्वरित अजून 2 बँका राहिलेल्या आहेत त्या 2 बँका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे जर तुमचं बँक खाता त्या उर्वरित 2 बँकेमध्ये असेल तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, जे शेवटचे 5 जिल्हे राहिलेले आहेत ते 5 जिल्हे सुद्धा बघून घ्या. बघा, शेवटच्या 5 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे धाराशिव, दुसरा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, तिसरा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा आणि 5वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा. बघा, उर्वरित 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच टोटल मिळून 20 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे. 10 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं होतं. त्याच्यापैकी आपण 8 बँका सुद्धा बघितलेल्या आहेत. 2 बँकांची नावे लगेच सांगतो. बघा, त्या ज्या 2 बँका आहेत तर त्या 2 बँका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर याच्यामध्ये IDFC बँक आहे आणि IDBI बँक आहे. या 2 बँकेमध्ये सर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा विचारपूस करत होता की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येईल, PM किसान योजनेचा हप्ता कधी येईल. तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर तुम्हाला आतापर्यंत 100% पैसे सुद्धा आलेले असेल. ज्यांना अजून 2 हप्त्यांचे 4000 रुपये आलेले नसतील त्या शेतकरी बांधवांनी आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांविषयी सुद्धा सर्वात मोठी अपडेट सुद्धा आलेली आहे. बघा, कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे सरसकट 2 लाखांची कर्जमाफी सुद्धा करण्यात येणार आहे. कारण सध्याच्या स्थितीला विरोधी पक्षांमधील नेत्यांनी जे सत्तामध्ये आहेत तर त्यांच्यावरती आक्रमण सुरू सुद्धा केलेलं आहे. म्हणजे सध्याच्या स्थितीला पावसाळी अधिवेशन सुरू आहे, तर या अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा मुद्दा सर्वात महत्त्वपूर्ण असा ठरत आहे. कर्जमाफीचा मुद्दा सर्वात उचलून धरलेला आहे. त्यामुळे कर्जमाफी ही 100% होणार आहे. जर तुम्ही अजून कर्ज भरलेलं नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा भेटणार आहे. तुमची 2 लाखांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आलेले नसतील त्या शेतकरी बांधवांना लवकरच पीक विम्याचे पैसे सुद्धा येणार आहे. म्हणजे 2024 मध्ये 1 रुपयामध्ये पीक विम्याचा फॉर्म भरायचा होता. तो जो फॉर्म होता तर तो फॉर्म ज्या शेतकरी बांधवांनी भरलेला असेल त्या शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत. तर बघा शेतकरी बांधवांनो, शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आलेले होते. हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.